चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. एनडी हॉटेल येथे सर्व प्रभागांतील उमेदवारांची शिस्तबद्ध पद्धतीने चर्चा. पक्ष संघटन, जनसंपर्क व जिंकण्याची क्षमता यावर भर. मनपा निवडणुकीत अजित पवार गट सक्षम तयारीने मैदानात उतरणार. आगामी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूर शहरातील सर्व प्रभागांमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी चंद्रपूर येथील एनडी हॉटेलमध्ये पार पडल्या. या मुलाखती शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात आल्या. महानगरपालिकेतील प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते. या उमेदवारांशी पक्ष संघटन, सामाजिक कार्याचा अनुभव, प्रभागातील जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. पक्षाला सक्षम, विश्वासार्ह व लोकांमध्ये स्वीकारार्ह उमेदवार देण्यावर यावेळी भर देण्यात आला. या मुलाखतींसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राजेंद्र जैन, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, दीपक जयस्वाल, नितीन भटारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाईल, तसेच कार्यक्षम आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असे संकेत यावेळी पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आले. या मुलाखतींमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आगामी महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले असून चंद्रपूर शहरात पक्ष संघटन नव्या जोमाने सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आम्ही मागच्या 2-3 तासापासून हे इंटरव्ह्यू चालू आहे. महानगरपालिकेची निवडणूक आणि इच्छुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रतिसाद हा अत्यंत चांगल्या रीतीने आपल्याला इथे बघायला मिळतोय. जो मागच्या वेळेस परिस्थिती होती त्याच्यापेक्षा चांगलं. प्रत्येक प्रभागात एका सीटसाठी 7 ते 8 लोक कमीत कमी तिथे मागणी करतायत. म्हणून माझं मत आहे की प्रतिसाद हा अत्यंत चांगला प्रतिसाद यावेळेस मिळतोय आपल्याला. नाही, ते पक्ष आता आम्ही ठरवू, कारण की काही गोष्टी आम्हाला आजच डिस्क्लोज करता येत नाही. आम्ही पक्षाच्या अंतर्गत काही विषय असतात, काही आमचे निर्णय असतात, ते आम्हाला आज सांगता येणार नाही. त्याच्यावर युतीचंही काही बोलणं झालेलं नाही आतापर्यंत. पण आपली प्रत्येक पक्षाची आणि सन्मान्य अजितदादा, प्रफुल्लभाई आणि तटकरे साहेबांनी ताकद दिली असल्यामुळे स्वबळाची पण तयारी आहे तिथे. पण युतीचे पर्याय पण आपण ओपन ठेवलेले आहेत. नाही, काही स्थानिक नेत्यांनी काही पक्षांसोबत यापूर्वी बसलेले आहेत, त्यांचे बैठकी झालेल्या आहेत वेगवेगळ्या पक्षांसोबत. त्याच्यावर आम्ही आता ही मीटिंग संपल्यानंतर एक परत आमची कोर कमिटीची मीटिंग राहील, त्याच्यात आम्ही तो निर्णय घेऊ. नाही, आता मला वाटते 83-84 काहीतरी आले होते आणि बाकी काही लोकांचं 1 दिवसानंतर येणार आहेत असे मला वाटते 100च्या वर उमेदवारांनी इच्छा दाखवलेली आहे. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुम ताईवान खेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।